भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी व मनोर काँग्रेसच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवण्यात आला। आज 19 जूनला जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शाळे बॅग वाटप, बिस्किट वितरण तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन शाळे बॅगचे वितरण करण्यात आले तसेच लहान विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला। पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। कार्यक्रमास पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्व या तीन महत्त्वाच्या मूल्यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी राहुल गांधी यांच्या लोकशाही, संविधान, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासासाठीच्या योगदानाचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रामध्ये समाजाने अधिक सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन मोईन शेख, रवीश नाचन, एरब पटेल आणि मनोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले। वाढदिवस साजरा करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे समाज उपयोगी कार्य, विद्यार्थ्यांना शिक्षणाची साथ आणि पर्यावरणाला हिरवाईची भेट देत काँग्रेसने सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला। आज राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनोर येथील उर्दू शाळा तसेच मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये जे जिल्हा अध्यक्ष आहेत कॅप्टन सत्यम ठाकूर हे आज उपस्थित आलेले आहेत। काय बोलणार, आज राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे, नक्की तुमचा उद्देश काय आहे आज ह्या शाळेमध्ये आले त्याबद्दल? नमस्कार। सर्वप्रथम आज मनोर येथे जिल्हा परिषद मराठी शाळा व जिल्हा परिषद उर्दू शाळा इथे मला आमच्या टीमला आमंत्रित करण्यात आला होता। इथे आमचे मनोर काँग्रेसची जी टीम आहे, मोईन शेख, रिदवान, आपला रवीश भाई, नदीम भाई आणि बाकी सर्व इथे मान्यवर आहे, एराब भाई आहेत, मोहम्मद भाई आहेत, आसिफ भाई आहेत, नईम भाई बी आहेत। तर सर्वप्रथम आज आम्ही इथे आलो हे मुलांना भेटायला। इथे उपक्रम एवढा सुंदर उपक्रम होता की या शाळेच्या मुलांना इथे मला वाटते काहीतरी 275 किती विद्यार्थी आहेत, जसं आता 275 शिक्षिका बोलले, तर सगळ्यांना मी शालेय बॅगचं वाटप केलेलं आहे। ते तर ठीक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही या मुलांनाच घेऊन प्रत्येक मुलांना एक एक वृक्ष इथे यांच्या ज्या शाळेच्या प्रांगणात या मुलांना आम्ही दिलं आहे की ह्या वृक्ष तुम्ही लावा आणि ह्या वृक्ष जिथपर्यंत तुम्ही या शाळेत शिकतायत या वृक्षाला तुम्ही जपा। त्याच्यानंतर जी जमीन मुलं येतील त्यांना तो झाड तुम्ही सोपवा की आता तुम्ही हा झाड जपा, जेणेकरून ही परंपरा पिढी दर पिढी जिवंत राहील। हे वृद्ध होतील तेव्हा बघतील यांनी लावलेला वृक्ष किती मोठा झालेला आहे। एन्व्हायरमेंट, कारण आमचे नेते ज्यांचा आज वाढदिवस आहे राहुलजी गांधी माननीय, त्यांची पण एन्व्हायरमेंटबद्दल आता आपण बघितलं असेल, अंडमान निकोबार वाचवण्यासाठी किंवा अरावली जे जयपूरची अरावली माउंटेन रेंज आहे ते वाचवण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला। तर एन्व्हायरमेंट जपणं हे सगळ्यांसाठी फायदेशीर आहे आणि त्यांची पण अशीच नेहमी भूमिका असते। तर त्या अनुषंगाने आम्ही झाडं लावण्याचा कार्यक्रम इथे केला। बऱ्याचशा काय मागण्या पण होत्या इथे शिक्षकांच्या इथे जिल्हा परिषद शाळेसाठी, जे मी आल्यावर इथे या लोकांनी आपल्याला सुचवलं की थोडा कलर काम आहे, यांचे 8 वर्ग आहेत, एक यांना स्टेज उभारून इथे हवं आहे। तर ती मी यांना बोललो की ठीक आहे, अधिकृतपणे आपण ती मागणी करावी। जर काय NOC वगैरे आपल्याला शासनाकडनं लागत असेल कागदोपत्री तर ती NOC तुम्ही घ्यावी। बाकी कॅप्टन सत्यम ठाकूर असो, मोईन असो, मोहम्मद भाई असो, असद भाई असतील, इथे एराब भाई, रोशन, आसिफ भाई, नईम भाई, सगळेजण, रोशन भाई, हाफिज भाई, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी, मी वैयक्तिक म्हणजे हे सगळेजण आले। स्टेज आणि कलर काम हे करून देणार असे मी यांना शब्द दिलेले आहे। लवकरच यांची औपचारिकता पूर्ण झाली की ते दोन्ही काम आम्ही करून देऊ। पुढे भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काय उपक्रम राबवतील किंवा पुढचं काय असणार आहे तरुण पिढीसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी? मेन 2 उपक्रम माझ्या मनात जे आहे ते मला राबवायचे आहेत प्रत्येक ठिकाणी। एक असं की ह्यांना फक्त ही पुस्तक आहे एवढं तुम्ही वाचून झाला, अभ्यास तुम्ही केला, तुम्ही परीक्षा दिली आणि तुम्ही पास झाले तेवढा पुरतं तुम्ही तुमचं शिक्षण मर्यादित ठेवू नका।
नवीन काय आता AI आलेलं आहे, मास मीडियामध्ये आपण पुढे चाललेलो आहोत, ॲनिमेशनमध्ये खूप पुढे चाललेलो आहोत. ह्या सगळ्या गोष्टीच्या पण तुम्ही शिक्षण घ्या. जर आपल्या शिक्षणा शैलीमध्ये एज्युकेशन सिस्टममध्ये सध्या ते नसेल तर वैयक्तिकरित्या आम्ही काय क्लासेस चालू शकतो ते मी सगळं सर्वे करतो आहे. म्हणजे आठवड्यात 2-3 तास किमान आपल्या मुलांना ती क्लासेस म्हणून आपण ती शिक्षा आपल्याला कशी देता येईल हा एक उपक्रम मी येणाऱ्या पुढे ह्याच्यात राबवणार आहेत. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे जे आम्ही ज्या भारतात वाढलो आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधता में एकता, जिथे सत्यम आणि मोहीन फक्त नावाने सत्यम आणि मोहीन होते, पण विचाराने, कर्माने, माणुसकीने, मैत्रीताने एकच होते. तो मला या मुलांना आमचं असं आहे की आता या मुलांमध्ये आपल्याला परत ती शिकवण आपल्याला द्यायची आहे. दिवाली है ना, दिवाली में देखो अली आता है और रमजान में राम आता है, ये इनको मालूम होना चाहिए. ये सोशल हार्मनी ये आगे कैसे बढ़नी चाहिए, क्योंकि आने वाला फ्यूचर यही लोग है. तो वो भी एक आप समाजकार्य और शिक्षणाचा कार्यक्रम ते आम्ही ठेवूया, म्हणजे की जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, अरुणा आसिफ अली असो, ते पुढे येत राजीवजी, इंदिराजी, राहुलजी यांचे जे विचार आहेत, म्हणजे मूळ भारताचे जे विचार आहेत त्याची पण आपण असं म्हणू शकतात की पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी परत एक क्लासेस चालवणार. आज तुम्ही शाळेतील मुलांना बॅगा वाटलेल्या आहेत, म्हणजे नक्की कोणाच्या थ्रू किंवा काय असं, आणि तुमच्या मनामध्ये बॅग मुलांना देण्याचा उद्दिष्ट काय आहे त्याबद्दल? काल मला सत्यमबाईंचा फोन आला का त्यांनी सांगितलं का उद्या आपल्या आदरणीय नेत्यांचा राहुलजींचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त मनोरमध्ये एक कार्यक्रम अरेंज करा. तर आम्ही विचार केला जिल्हा परिषद शाळा आणि उर्दू शाळा दोन्ही शाळेमध्ये मुलांना, सर्व विद्यार्थ्यांना बॅग वाटप आणि वृक्षारोपणचा कार्यक्रम अरेंज केलेला. किती मुलांना दिलेल्या आहेत बॅगा? 275 मुलांना बॅगा दिलेल्या आहेत आणि बिस्किट आणि वृक्षारोपण केलेलं आहे पूर्ण ग्राउंडमध्ये. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.